पुण्याचं ऑटोमोबाईल हब, पुण्याची सगळ्यात पहिली औद्योगिक चळवळ, पुण्यातल्या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या याच भागात आहेत. मी अशा शहराची गोष्ट करतेय ज्या शहरात आतापर्यंत मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन, युंदाई, स्कोडा अशा कैक ना अनेक मोठ्या कंपन्या स्थित आहेत. हे शहर म्हणजे चाकण. चाकण म्हटलं की आपल्याला आठवतो बहुसंख्य कामगार वर्ग. असा कामगार वर्ग जो शिफ्ट मध्ये काम करतो. सकाळी 7ला जातो ते डिरेक्ट संध्याकाळी 7ला घरी पाऊल ठेवतो. 7 जरा कमीच सांगितलं. हल्ली हाच कामाला गेलेला माणूस रात्री 10 वाजता घरी परततोय. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे चाकणचं ट्रॅफिक आणि तिथले खड्डेमय रस्ते. आणि याच ट्रॅफिक मध्ये या कामगार वर्गाचा जीव गुदमरला जातोय. त्यात आता या कारणांमुळे चाकणच्या 20 कंपन्या देखील सोडून चालल्यात. त्यामुळे हजारो कामगार आता रस्त्यावर येणार अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे हजारो कामगारांची या चाकणच्या ट्रॅफिकमुळे कशी वाट लागली आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, पुण्यातली चाकणची MIDC ही केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण भारताची ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखली जाते. मर्सिडीज बेन्झ, फॉक्सवॅगन, ह्युंदाई, स्कोडा यांसारख्या बलाढ्य आणि जागतिक कीर्तीच्या कंपन्यांमुळे चाकणनं जागतिक पटलावर आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. या औद्योगिक पट्ट्यामध्ये जवळपास 3000 लहान मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योग कार्यरत असून सुमारे 15 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी इथं उपलब्ध झाल्यात. परंतु गेल्या काही काळात हेच चाकण एका भीषण समस्येच्या विळख्यात सापडले, ते म्हणजे खड्ड्यांचं साम्राज्य. त्यात अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची पायाभूत वैशिष्ट्य आणि दररोज तासनतास होणारी भीषण वाहतूक कोंडी. चाकण मधल्या रस्त्यांची ही दयनीय अवस्था आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे आज इथले उद्योगधंदे अक्षरशः गुदमरून गेलेत. आणि या परिस्थितीतून निर्माण झालेला उद्रेक आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात आणि हजारो कुटुंबांच्या भवितव्यावर मोठा आघात करतोय. मंडळी, चाकण आणि तिथल्या रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. पुणे नाशिक महामार्गावर भोसरी ते आंबेठाण चौक आणि चाकण MIDC कडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं मोठं साम्राज्य पसरले. त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि वाहनांची अफाट संख्या यामुळे इथे दररोज तासनतास वाहतूक कोंडी होतीये. पुणे शहरातून चाकण MIDC कडे पोहोचण्यासाठी जिथे अर्धा पाऊण तास लागायला हवा, तिथे आज कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना तब्बल 2 ते 4 तास रस्त्यावरच अडकून राहावं लागतंय. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था एखाद्या डबक्यासारखी होते, ज्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं छोटे मोठे अपघात रोजचेच झालेत. या खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे आतापर्यंत 19 निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. मंडळी, या भीषण वाहतूक कोंडीचा आणि तुटपुंजा सुविधांचा थेट फटका इथल्या कारखान्यांच्या रोजच्या उत्पादनाला आणि कामकाजाला बसू लागलाय. सेकंड शिफ्ट मध्ये कामाला येणारे कामगार वेळेवर कंपनीत पोहोचू शकत नाही. त्यात तासनतास ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळं कामगार मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे थकतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि कंपन्यांच्या उत्पादनावर होतो. उद्योजकांच्या मते 5-6 तासांचा प्रवास करून कामगारांकडून अपेक्षित उत्पादन घेणं हे दिवसेंदिवस अशक्य होत चाललंय. काही कंपन्यांनी यावर तात्पुरता उपाय म्हणून पुण्याच्या मध्यवर्ती भागात ऑफिस सुरू केले खरं, पण यामुळे त्यांचा प्रशासकीय खर्च प्रचंड प्रमाणात वाढलाय. चाकणमधील सुमारे 750 लघुउद्योगांची म्हणजेच MSME वर्षाला तब्बल 32,000 कोटी रुपयांची उलाढाल होतीये. मात्र या वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या सगळ्या लघु उद्योगांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतंय. प्रशासकीय नाकर्तेपणा आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या 20 लघु उद्योगांनी अखेर चाकण MIDC ला कायम लॉक लावून काढता पाय घेण्याचा टोकाचा निर्णय घेतलाय. या 20 कंपन्यांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन केली असून त्यांनी चाकणमधून बाहेर पडून सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरित होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर मंडळी, खंडाळा इथं जागा मिळवण्यासाठी या कंपन्यांच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली वेगाने सुरू झाल्या. यापूर्वीही पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था कोलमडल्यामुळे सुमारे 50 पेक्षा जास्त लहान मोठे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर इतर राज्यात स्थलांतरित झालेत असा दावा उद्योजकांच्या संघटनांनी केलाय. आता चाकण सोडून चाललेल्या या 20 कंपन्यांची वार्षिक उलाढाल सुमारे 1000 कोटी रुपयांची आहे. आणि या कंपन्यांच्या एक्झिटमुळे केवळ औद्योगिक क्षेत्रालाच नाही तर संपूर्ण राज्याच्या आर्थिक चक्राला मोठा धक्का बसणार आहे. मंडळी, या 20 कंपन्यांच्या स्थलांतराच्या निर्णयामुळे थेट 4000 कामगारांच्या रोजगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी या प्रस्तावित स्थलांतराबाबत चर्चा सुरू केली असून कामाच्या ठिकाणात होणाऱ्या बदलामुळे कामगारांसमोर रोजगाराचं मोठं संकट उभं ठाकलंय. अनेक कामगार वर्षानुवर्षे चाकण आणि आसपासच्या परिसरात आपल्या कुटुंबासह स्थायिक झालेत. त्यात अचानक कंपन्या दुसऱ्या जिल्ह्यात हलवल्यामुळं किंवा बंद पडल्यामुळं या 4000 कामगारांवर आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांवर थेट उपासमारीची वेळ येणार आहे.
आता मुलांच्या शाळांचं काय करायचं, घराचे आणि गाडीचे हप्ते कसे फेडायचे, रोजचा प्रपंच कसा चालवायचा, असा अत्यंत चिंताजनक सवाल हे कामगार विचारतायत. एका बाजूला ट्रॅफिकमुळे कौटुंबिक आयुष्याचा पुरता बोजवारा उडालेला असताना आता दुसरीकडे नोकरीस जाण्याची वेळ आल्यानं हे कामगार आणि त्यांचं कुटुंब अत्यंत हताश झालेत. त्यामुळे चाकण मधल्या या भयानक परिस्थितीवरून महाराष्ट्राच्या राजकारणातही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि नाकर्तेपणावर तीव्र शब्दात टीका केली आहे. 59 कोटी रुपयांचे रस्त्यांच्या दुरुस्तीचे टेंडर निघूनही प्रत्यक्षात खड्डे बुजवले जात नाहीत आणि रस्ते चांगले होत नाहीत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात 19 लोकांचे बळी गेले, त्याला सरकार आणि संबंधित प्रशासनच जबाबदार आहे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार पत्र लिहूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं सांगितलं. त्यानंतर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरत महाराष्ट्रातील उद्योग ट्रॅफिक आणि खड्ड्यांमुळे परराज्यात किंवा इतर जिल्ह्यात पळून जात असल्याचा राजकीय आरोप केलाय. मंडळी, हा राजकीय दबाव वाढल्यानं आणि 20 कंपन्यांच्या स्थलांतराच्या बातमीनं उद्योग जगतात खळबळ उडाल्यानंतर अखेर राज्य सरकारला जाग आलीय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्तरावरून या समस्येची दखल घेण्यात आली असून चाकणमधली ही समस्या गंभीर असल्याचं मान्य करण्यात आलंय. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्हा प्रशासनानं उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यासोबतच MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंग कुशवा आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चाकण तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनानं नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, सार्वजनिक बांधकाम विभाग, MIDC आणि स्थानिक पोलिसांना एकत्र काम करण्याचे आदेश दिलेत. त्यासोबत रविवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणला भेट दिली असून रस्ता सुधारण्याचे आश्वासन दिलेत. ते चाकणमध्ये येणार या न्यूजमुळेच आदल्या दिवशी तिथल्या प्रशासनानं रस्त्यांची केलेली मलमपट्टी देखील दिसून आली. बाकी 31 ऑगस्ट पर्यंत चाकण परिसरातील सगळ्या रस्त्यांचे खड्डे बुजवणं, रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणं, अवजड वाहनांसाठी पार्किंगची योग्य व्यवस्था करणं आणि ट्रॅफिक जॅमचे बॉटलनेक्स दूर करण्याचे कडक अल्टिमेटम प्रशासनानं सगळ्या यंत्रणांना दिले. तसेच कंपन्यांनाही त्यांच्या वाहनांसाठी परिसराच्या आत पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकंदरीत चाकण MIDC तील ही बिकट परिस्थिती म्हणजे योग्य नियोजन, वेळेवर रस्त्यांची दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे उभा राहिलेला एक प्रश्न आहे. जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणाऱ्या औद्योगिक हबला आज प्रशासकीय दिरंगाईमुळे ग्रहण लागले. जर 31 ऑगस्टच्या डेडलाईन नंतरही रस्त्यांची स्थिती सुधारली नाही आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही, तर आणखीही अनेक कंपन्या चाकण सोडून जाण्याचे इशारा देतीये. त्यामुळे हजारो कामगारांचं भवितव्य, त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह पणाला लागला असून आता तरी सरकार आणि प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढून चाकणला आणि तिथल्या हजारो कामगारांना या गर्तेतून बाहेर काढणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी मंडळी, चाकणच्या या ट्रॅफिकमय परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका.